नमस्ते सर्वांना, मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप सोपी अशी चिकन दम बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे। 100% मोकळी सुटसुटीत आणि तितकीच जास्त चविष्ट अशी चिकन दम बिर्याणी जर तुम्हाला बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बिर्याणी बनवायची ही पद्धत इतकी सोपी आहे की पहिल्यांदा बनवणारा सुद्धा 100% परफेक्ट बिर्याणी बनवेल। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी 750 ग्रॅम इतकं चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याचे मी नेहमीप्रमाणे असे मोठे मोठे पीसेस ठेवलेले आहेत। तर हे पाऊण किलो चिकन आहे, त्याला मी 1 ते सव्वा चमचा मीठ टाकलेला आहे। सुरुवातीला आपण याला मॅरिनेट करणार आहोत। 1 चमचा हळद टाकलेली आहे, त्याचसोबत मिरची पावडर आहे ती मी टाकणार आहे। 2 चमचे, आपल्याला किती तिखट हवंय त्याप्रमाणे मिरची पावडर टाकायची आहे। भाजलेल्या धण्याची पावडर आहे 1 चमचा आणि अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यामध्ये टाकत आहे। आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबू जर नसेल तर तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता। 1 ते 1.5 चमचा व्हिनेगर टाकू शकता। ही आहे आलं लसूण पेस्ट, ती मी टाकलेली आहे 2 मोठे चमचे। याच्यामध्ये थोडीशी रेडीमेड आलं लसूण पेस्ट सुद्धा आहे। इथे मी बिर्याणी मसाल्याचे 2 पॅकेट्स घेतलेले होते, त्याच्यापैकी 1 मी टाकलेला आहे, 1 पुरेसा आहे। जर गरज पडली तर मी दुसरं पॅकेट वापरेल। आणि हा आहे तळलेला कांदा म्हणजेच क्रिस्पी फ्राईड अनियन। 4 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून मी तळून घेतलेले होते। तर त्याच्यापैकी मी थोडासा जो कांदा होता तळलेला तो बाजूला काढून ठेवला आणि उरलेला कांदा अशा प्रकारे हाताने चुरून घेत आहे आणि आपल्याला या चिकन मध्ये हा टाकायचा आहे। तर उन्हाळ्यामध्ये मी कांदे कापून वाळवून ठेवले होते आणि तेच आता मी बिर्याणीसाठी वापरत आहे तळून, म्हणजे ते खूप पटकन तळले जातात। त्यानंतर मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं होतं। ज्या तेलामध्ये मी कांदा फ्राय केला तेच तेल मी थोडंसं याच्यामध्ये टाकलं आणि आता हे मसाले सुरुवातीला चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहे। तर हात मी स्वच्छ धुतलेले होते, चमच्यापेक्षा हाताने व्यवस्थित आपण मसाले चिकनला लावू शकतो। तर हे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत। तर इथे मी ताजं दही घेतलेलं आहे, जवळपास मी 8 ते 9 चमचे ताजं दही वापरत आहे। दही जास्त आंबट नसावं आणि जास्त दिवस ठेवलेलं सुद्धा नसावं, कारण जुन्या दह्याला एक वेगळा असा स्मेल असतो आणि तो आपल्याला नको आहे, त्याच्यामुळे दही नेहमी ताजंच वापरायचं। दही घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक कापलेली कोथिंबीर आणि बारीक कापलेला पुदिना सुद्धा टाकलेला आहे। पुदिना कंपल्सरी आहे, दम बिर्याणी मध्ये पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो। तुम्ही हवं असेल तर कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट सुद्धा करून घालू शकता। तर आता दही, कोथिंबीर, पुदिना हे सुद्धा आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचंय। पहा, चिकनला सगळं लावून झालेलं आहे। आता याला मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवते अर्धा तास। इथे मी 750 ग्रॅम इंडिया गेट बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे, त्याला मी स्वच्छ 2 वेळा धुतलेला आहे आणि आता याला मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहे। कोणतीही बिर्याणी बनवताना जो भात आपण बनवतो तो कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायचाच। तर आता अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि मी आता बिर्याणी राईस बनवत आहे जो आपण भिजवला होता। तर या कढईत मी तो बनवणार आहे। तर इथे मी 2 चमचे तेल टाकलं सुरुवातीला, त्यामध्ये शहाजिरं आणि सगळे खडे गरम मसाले जे आपल्याकडे असतील ते टाकून घेतलेले आहेत। हे सगळे खडे गरम मसाले सुरुवातीला मी 2 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। मोस्टली आपण पाण्यामध्ये सगळे खडे गरम मसाले टाकतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ, मीठ वगैरे टाकतो, पण एकदा तुम्ही या पद्धतीने बिर्याणी राईस बनवून पहा, तुमचा बिर्याणी राईस खूप जास्त मोकळा सुटसुटीत बनेल आणि गरम मसाल्यांचा आणि आपण याच्यामध्ये ज्या काही गोष्टी टाकतो त्याचा खूप छान असा फ्लेवर तांदळामध्ये, भातामध्ये उतरतो। तर पाणी टाकल्यानंतर मी याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकला, 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या मध्ये कट करून आणि त्याचसोबत अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे। लिंबाच्या साली सुद्धा मी याच्यामध्ये टाकून दिल्या।
आणि त्याचसोबत आपल्याला याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 चमचे इतकं मीठ टाकायचं आहे. मीठ जास्तच टाकायचं. भाताला हवं तेवढं मीठ तो शोषून घेतो आणि बाकी आपण पाणी तसंही फेकूनच देतो. याला उकळी आल्यानंतर आपण जो अर्धा तास भिजवलेला बिर्याणी राईस आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. भिजवलेले तांदूळ जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो उकळत्या पाण्यामध्ये, त्यानंतर जेव्हा त्याला उकळी यायला लागते ना, त्यानंतर आपल्याला याला फक्त 4 ते 5 मिनिटच मीडियम टू हाय गॅस फ्लेमवर उकळून द्यायचं आहे. तुम्हाला सांगते, इंडिया गेट बासमती राईस जो आहे तो खूप पटकन शिजतो, त्यामुळे याला 4 ते 5 मिनिट भरपूर होतात. 3 ते 4 मिनिटांनंतरच आपला तांदूळ असा लांब लांब दिसायला लागतो. बिर्याणी राईस उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपलं 100% लक्ष त्याच्यावरच ठेवायचं, कारण जर या उकळीमध्ये भात जर ओव्हरकुक झाला तर आपली पूर्ण बिर्याणी फसते, ती मोकळी सुटसुटीत बनत नाही. त्याच्यामुळे 50-60% जरी आपला तांदूळ शिजला तरी सफिशियंट आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला आणि हा जो शिजलेला अर्धवट शिजलेला जो भात आहे तो मी काढून घेत आहे. उकळत्या पाण्यामधून याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे तो व्यवस्थित मोकळा सुटसुटीत बनतो. याच्यामध्ये टाकलेल्या लिंबाच्या ज्या साली होत्या त्या मी काढून टाकलेल्या आहेत. याने कडवटपणा येत नाही भाताला. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये हा बिर्याणीचा जो भात आहे तो काढून घ्यायचा आहे. आता याला मी बाजूला ठेवते आणि आता आपण चिकनची ग्रेव्ही बनवणार आहोत. तर चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे अर्धा ते पाऊण तास. या पातेल्यामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे. तर या तेलामध्ये मी कांदा तळून घेतलेला होता. त्याच्यामध्येच आता मी खडे गरम मसाले टाकलेले आहेत उरलेले, ज्याच्यामध्ये तमालपत्र, मसाला वेलची आणि हिरवी वेलची आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतला होता, तो आता मी लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. या बिर्याणीमध्ये जास्त कोणत्याही प्रकारचं सामान लागत नाही. मी टोमॅटो सुद्धा घातलेले नाही. तर हा कांदा आणि त्याचसोबत चिकनला आपण जे दही मसाले लावलेत त्यामध्येच याची ग्रेव्ही बनते. तर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना मी याच्यामध्ये टाकला. कांदा छान लालसर फ्राय झाला. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकायचं आहे आणि याला आता आपल्याला 4 ते 5 मिनिट छान हाय गॅस फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो. त्याचसोबत आपण याच्यामध्ये जे मसाले टाकले, दही टाकले, त्याचा सुद्धा कच्चेपणा निघून जातो आणि ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते. तर आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता याला छान आत्ताच पाणी सुटायला लागलेलं आहे. तर याला मी 5 मिनिटांसाठी झाकत आहे आणि 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं. गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली होती मी झाकलं तेव्हा, आणि तुम्ही पाहू शकता आता याला अजून पाणी सुटलेलं आहे. आता याला मी परत एकदा खालून हलवते आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचंय, म्हणजे आपली थोडीशी चिकनची ग्रेव्ही बनेल. चिकन मॅरिनेट करताना मी चिकन मसाला टाकायचं विसरले होते, तर मला आता आठवलं, तर तो मी टाकून घेत आहे. याच्यामध्ये मी जवळपास 1.5 चमचा इतका चिकन मसाला टाकलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला यूज करू शकता. आता याला परत मिक्स करून घेते आणि यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे. ही बिर्याणी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 कप इतकं गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता याला मिक्स करायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला जवळपास मी 15 मिनिट शिजवून देणार आहे. पहा, 15 मिनिट झालेले आहेत आणि आपलं चिकन जवळपास 80 ते 90% शिजलेलं आहे. उरलेलं चिकन भातासोबत शिजतं, त्यामुळे आता मी गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि याच्यातलं थोडेसे चिकनचे पीसेस आणि थोडीशी ग्रेव्ही मी काढून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 लेअर करू शकता याचे. अर्ध चिकन काढून घ्यायचं आणि लेअर करायचे त्याचे. आता या चिकनच्या ग्रेव्हीवर मी थोडासा तळलेला कांदा, थोडेसे तळलेले काजू, कोथिंबीर, पुदिना टाकून घेतला. त्यानंतर 60 ते 70% शिजलेला आपला बिर्याणी राईस मी टाकलेला आहे. अर्धा अगोदर टाकून घेतला, व्यवस्थित पसरवून घेतला आणि आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे
आणि त्याच्यानंतर मी जी चिकनची ग्रेव्ही काढून घेतलेली होती ती मी थोडीशी याच्यावर टाकणार आहे। हे टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला उरलेला जो आपला भात आहे शिजवलेला तो टाकायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला बिर्याणी राईस किती छान मोकळा सुटसुटीत शिजलेला आहे। मी ज्या पद्धतीने बिर्याणी राईस बनवला तशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा, बिर्याणीची टेस्ट आणखी वाढेल तुमच्या। तर आता याला पसरवून झालेला आहे, वरती तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, त्याचसोबत इथे मी थोडासा पिवळा फूड कलर घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी वरती चिकनचे पीसेस ठेवलेले आहेत आणि उरलेली ग्रेव्ही सुद्धा मी अशी थोडी थोडी टाकून घेत आहे। हे आहेत तळलेले काजू, एकदम ऑप्शनल आहेत, आवडत असतील तर टाका आणि ते दिसायला छान दिसतं म्हणून मी टाकते। आणि हे आहे कांदा तळलेलं तेल थोडंसं टाकलेलं आहे, तुम्ही बटर टाकू शकता, आवडीप्रमाणे तूप टाकू शकता। बिर्याणीचे लेयर्स लावून झाल्यानंतर मी गॅसवर तवा ठेवला आणि हे पातेलं त्याच्यावर ठेवलं। आता लो गॅस फ्लेमवर आपल्याला 15 मिनिट ही बिर्याणी शिजून द्यायची आहे। 15 मिनिट बिर्याणीला छान मी दम दिलेला आहे। त्यानंतर मी गॅस बंद केला आणि 10 मिनिट मी झाकण असंच ठेवलं होतं आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही याचा फायनल रिझल्ट पाहत आहात। आपली मोकळी सुटसुटीत अशी चिकन दम बिर्याणी रेडी आहे। कमीत कमी मसाल्यामध्ये बनलेली ही बिर्याणी खूप जास्त टेस्टी होते, तुम्ही एकदा नक्की करून पहा। अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा तुमची बिर्याणी परफेक्ट बनेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते। तुम्हाला ही रेसिपी, हा कुकिंग ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही बिर्याणी नक्की ट्राय करा। तुमची चिकन दम बिर्याणी कशी झाली हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, तुमचे फीडबॅक नक्की द्या। तर आता मी तुम्हाला सर्विंग करून दाखवते, तुम्ही पाहू शकता काय सुंदर दिसतीये। मला एक सांगायला आवडेल, तुम्हाला जर ॲरोमॅटिक बिर्याणी आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये रोज वॉटर किंवा केवडा वॉटर सुद्धा टाकू शकता जर आवडत असेल तर। ही आहे काकडी कांद्याची कोशिंबीर, नेहमीप्रमाणे याची रेसिपी मी बरेचदा दाखवलेली आहे। चिकन दम बिर्याणी सोबत काकडी कांद्याच्या कोशिंबिरीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। मला खात्री आहे की तुम्हाला हा कुकिंग ब्लॉग नक्की आवडला असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर फ्रेंड्स, बाय बाय।